केंद्र शासनाचा असतो ते हेड असले तरी पुढच्या काळामध्ये अशी कुठलीही विधानं या आमच्या सर्वोच्च ऑथॉरिटीकडून येऊ नये याच्यासाठी आमचे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर स्वतः राज्यपालांची भेट घेतील, दिल्लीला या संदर्भात कळवतील आणि याच्या पुढच्या काळामध्ये, कारण ही सगळी प्रिंटेड स्पीचेस असतात आणि जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लढलेले ते नेते आहेत, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या संदर्भात कुठलाही प्रश्न आला तर ते कधीही मागे राहणार नाहीत. परंतु ते हेड ऑफ द स्टेट आहेत, ते आपल्या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी दिलेलं कुठलंही स्टेटमेंट हे राज्याच्या एकंदरीत आपली जी परंपरा आहे त्याला साजेसं पाहिजे आणि म्हणून घाईघाईने कुठलंही स्टेटमेंट आज सुद्धा त्यांनी ज्यावेळेला ते इथे येतील त्यावेळेला ते सर आपलं पत्र पाठ देतील आणि ते पत्र दिल्यानंतर त्याच्यातला मजकूर सुद्धा तो राज्याशी संबंधित असल्यामुळे आम्ही सुद्धा तो आपल्याला सांगू. भाजपच्या काही नेत्यांकडून असं नरेटिव्ह तयार केलं जातंय की राज्यपालांना ते कोणते लिहून देते आणि त्यानंतर ते असलं तरी राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची, राज्याच्या इतिहासाबाबतची सगळी माहिती त्यांना असणं असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जे एक मोठं सचिवालय त्यांच्या अंडर काम करत असतात त्याला एक प्रिन्सिपल सेक्रेटरी दिलेले असतात आणि त्याच्यामुळे हे सचिवालय अत्यंत एफिशियंटली त्याने काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून देऊ की तुमच्या सचिवालयाकडून एक छोटीशी चूक झाली तरी महनीय व्यक्तीच्या तोंडे हे भाषण येत असल्यामुळे त्याची चर्चा होते, त्याच्यावर रिॲक्शन्स येतात आणि त्या रिॲक्शन्स येणं हे ज्या सर्वोच्च पदावर ते बसलेले आहेत त्या पदाला ते मग शोभादायक होत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून येणारं प्रत्येक स्टेटमेंट हे व्यवस्थित आर्थिक विकास असेल आणि मला सांगायचं आहे की एका त्यांचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावलं जाईल. लेट मी कंप्लीट. मला त्यानंतर हिंदीमध्ये बोलायला लागेल. वी कॅनॉट टेक अ प्रेस कॉन्फरन्स लाईक दिस. आय लव्ह टू स्पीक इन हिंदी. तुम्ही मध्ये प्रश्नाची मी उत्तरं नाही देणार. आपण जरी मध्ये बोलला तरी मी प्रश्नाची उत्तरं देणार नाही, कारण मी ज्यावेळेला ब्रीफिंग करतो त्यावेळेला ते स्टेट प्रेससाठी असतं आणि नॅशनल प्रेससाठी सुद्धा असतं. त्याच्यामुळे हिंदीमध्ये मी आधी बोलेन आणि नंतर तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याची मी उत्तरं देईन. परंतु कृपया माझी सगळ्यांनाच विनंती आहे की मी जे बोलतो हे माझं वाक्य जसंच्या तसं नागरिकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण ही माझी भूमिका नसते, ती आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे. कारण मुख्यमंत्री महोदय आज नाही आहेत आपल्या मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मी हे आपल्याला स्टेटमेंट देतोय आणि हे स्टेटमेंट मी सकाळी सुद्धा दिलेलं होतं. काही लोकांना असं होतं की जे लोक फोन करतात त्यांना तो फोनो मिळतो, इतरांना मिळत नाही आणि हा एक महत्त्वाचा विषय होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे समजा इन्व्हेस्टमेंट रेट असेल लाख कोटीची, 50,000 कोटीची, 25,000 कोटीची, तर त्याला सगळं ॲडमिनिस्ट्रेशन करणारे हे मराठी माणसं असतात, त्यांना परवानग्या देणारे मराठी माणसं असतात आणि त्याच्यामुळे कोणी आपला पैसा बाहेर घेऊन जाईल हे मला स्वतःला मुळात वाक्यच पटत नाही. याच्यामधला एकही उद्योगपती हे सगळे मुंबईकर आहेत. त्यांना उद्या सांगितलं की तुम्ही मुंबईच्या बाहेर जाऊन राहा, कोणीही राहायला जाणार नाहीत. त्यांचे देव असतात, आपापल्या गावामध्ये त्यांनी मंदिरं बांधलेली असतात, पण मनापासून ते मुंबईचे झालेले असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारामुळे जो एक हार्मनी आहे मुंबईचं जे ऐक्य आहे हे ऐक्य धोक्यामध्ये येता कामा नये आणि हे करत असताना मराठी जी अस्मिता आहे या मराठी अस्मितेचं रक्षण करून हे सगळं झालं पाहिजे. याबाबत आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि आपण आल्यानंतर बघाल की आज तुम्ही मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यावेळेला आमचं पत्र जाईल राज्यपाल महोदयांना जाईल, रायटिंगमध्ये घेतलं जातं आणि रायटिंगमध्ये लिहिलं जातं. एखादी जर चर्चा असेल तर त्यावेळेला उत्स्फूर्त येऊ शकतं किंवा चुकून जर आलेलं असेल तरी त्याच्याबाबत पुढच्या काळामध्ये ते काळजी घेऊ शकतात. मैं ये बोलना चाहता हूँ कि आज नाही तुमच्याकडे हिंदी प्रेस आले नाही का? नाही मराठी बघा तुम्हाला काय करायचं मराठी राज्यपालांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यावरती आता जे वक्तव्य केले त्याच्यावरती एक गोष्ट मी काय बोललं ह्याच्यावर जर तुम्हाला रिॲक्शन पाहिजे असेल तर ती तुम्ही त्यांनाच विचारली पाहिजे. ही रिॲक्शन योग्य आहे किंवा मराठी संस्कृतीला योग्य आहे की नाही ह्याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. मी तो विचार करणं योग्य नाही किंवा मी त्याच्यावर काही बोलणं सुद्धा योग्य नाही. सर्व स्तरातून टीका होते. राष्ट्रवादीचं देखील आता थोड्याच वेळापूर्वी आंदोलन जे आहे राष्ट्रवादीने देखील आंदोलन केलेलं आहे. एकंदरीत माफीनामा
किंवा माफी अपेक्षित आहे? एक गोष्ट अशी आहे बघा, एखादं वाक्य चुकीने येऊ शकतं, त्याचं राजकारण करायचं की नाही हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मराठी अस्मितेचा कुठेही अपमान होता कामा नये, ती काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मराठी माणसाचा जो स्वाभिमान आहे तो कायम राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कारभार चालला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आणि त्या दृष्टीने योग्य असं पत्र हे केंद्र शासनाला दिलं जाईल. आणि वारंवार या गोष्टी घडत असल्यामुळे या संदर्भात आपण जे बोलता त्याप्रमाणे प्रिंटेड भाषणं जातात की नाही, की उत्स्फूर्त भाषणं केल्यामुळे त्याच्यामध्ये काही चूक राहते हे सुद्धा तपासून बघायला लागतं. कारण कोणत्या पदावर आहे हे महत्त्व नसतं. ही पदं अत्यंत उच्च अशी ही पदं आहेत, राज्याच्या प्रमुख पदाची ही पदं आहेत. आणि त्याच्यामुळे त्या पदांची जी शान आहे ती सुद्धा राखली गेली पाहिजे. आणि त्या पदाकडून केलेलं जाणारं कर्तव्य असतं ते सुद्धा राखलं गेलं पाहिजे. या दृष्टीने पुढच्या काळामध्ये योग्य ती कारवाई म्हणजे योग्य ती पत्र ही या संदर्भात लिहिली जाते. सर, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात? कुठल्या विधानाशी? राज्यपालांनी जे विधान केलं कोणच सहमत नाही ना, कोणच सहमत नाही. एक तुम्ही लक्षात घ्या की हे विधानच मुळात कशाबद्दल होतं की ही लोक आपले पैसे घेऊन बाहेर गेले. मुंबईतून कोण बाहेर जाईल का हे मुळात प्रॅक्टिकली कोणी त्यांना सांगितलं असेल. हे वाक्यच चुकीचं आहे. मुंबईच्या समृद्धीमध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, मी आज सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु शेवटी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होईल असं कुठलंही वाक्य येता कामा नये, या असं येऊ नये. म्हणून त्याच्यासाठी वाक्य रचना कशी असावी याला सुद्धा एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेमध्ये राहून हे सगळं घडलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे या संदर्भातलं आवश्यक ते पत्र आहे हे दिलं जाईल. आणि जेणेकरून पुढच्या काळामध्ये असे प्रकार घडणार नाही अशी सुद्धा काळजी आपल्याला घ्यायला लागेल. कारण कुठल्या पदावर कोण असतं हे महत्त्वाचं नसतं, पद हे महत्त्वाचं असतं. आणि त्या पदाचं जे सर्वोच्च अशी पद आहेत आणि त्या पदाचा मानसुद्धा राखला गेला पाहिजे. या दृष्टीने पुढे असे प्रसंग येणार नाहीत याच्यासाठी काळजी घेणं अधिक चांगलं आहे. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे आपकी पार्टी की क्या भूमिका और मुख्यमंत्री जी की क्या भूमिका है? हमारी भूमिका तो हमेशा जो हमारा राज्य है उसकी जो अस्मिता है उसके साथ ही हमारे लीडर एकनाथ शिंदे जी की भूमिका है. इसीलिए जब सीमावाद का विषय आया था तो एक में वो ऐसे नेता है जो 4 महीना मराठी के लिए जेल में रह के आए हुए हैं. तो उनकी जो भावनाएं हैं वो मराठी भाषा से, मराठी जनता से जुड़ी हुई है. और मैं ये कहना चाहूँगा जो सेंटेंस था जो महामाननीय राज्यपाल जी से बोला गया था वो अलग तरीके से भी बोला जा सकता था. जैसे अगर आप किसी एक राज्य के या किसी एक भाषा के समारंभ में जाते हैं तो उन्होंने जो कंट्रीब्यूशन प्रॉस्पेरिटी के लिए दिया है, चाहे वो महाराष्ट्र के हो, मुंबई के हो, तो उसके लिए उसका उल्लेख करना अलग तरह से ये उल्लेख हो सकता था. जबकि जो उल्लेख हुआ कि यहाँ से अगर वो अपना पैसा लेके वापस जाते हैं तो यहाँ कुछ नहीं बचेगा, ये बिल्कुल गलत. एक तो ऐसा है कि ऐसी इन्फॉर्मेशन भी गलत है क्योंकि मुंबई फाइनेंशियल कैपिटल क्यों है, मुंबई में सब जो बैंक्स है उसके हेडक्वार्टर्स मुंबई में है. आज तक आरबीआई का भी हेडक्वार्टर मुंबई में रहा करता था जो अभी रिसेंटली दिल्ली में शिफ्ट हो गया है. लेकिन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज है जहाँ से पे सब पैसा आता है. और मुझे ऐसे एक उद्योगपति का नाम बताइए जिन्होंने अपने राज्य से लाके यहाँ पे इन्वेस्ट किया है. जो भी लोग यहाँ आए वो खाली हाथ आए और उन्होंने अपना फॉर्चून इस सिटी में उन्होंने बना दिया. खाली हाथ इसका मतलब नहीं है कि उनके पास कुछ भी नहीं था, लेकिन वो आए तब वो इतने बड़े नहीं थे. लेकिन यहाँ आने के बाद जो भी उनको मिला है इस भूमि ने दिया है. इस भूमि को आशीर्वाद है वो महालक्ष्मी का है, वो महालक्ष्मी का टेम्पल है, वहाँ पे सब लोग जाते हैं. इसको आशीर्वाद है वो सिद्धिविनायक का है जहाँ पे बड़े से बड़ा भी जो यहाँ का इंडस्ट्रियलिस्ट है उस टेम्पल में जाता है. और मुंबा देवी का मंदिर है जहाँ पे सब लोग जाते हैं. तो एक आशीर्वाद है. और न कि सिर्फ हिंदुओं का ये कंट्रीब्यूशन है, यहाँ के जो मुस्लिम उद्योगपति थे उनका कंट्रीब्यूशन है. यहाँ पे जो पारसी उद्योगपति रह चुके हैं उनका सबसे ज़्यादा कंट्रीब्यूशन इस मुंबई के जड़न घड़न में उसके विकास में रहा है. और ये मुंबई 7 बेटों से बनी हुई थी, मतलब 7 उसमें आइलैंड्स थे और वो आइलैंड इकट्ठा करके ये मुंबई बनी.
तो सब जो हुआ यहाँ पे वो सब नया बना, और ये बनाने वाले सब मराठी लोग थे। आप कीर जो थे बहुत बड़े कॉन्ट्रैक्टर थे, नाना शंकर सेठ थे जिन्होंने बहुत सारी इमारतें जो आज मुंबई में आपको दिखा दे रही है बना, वो सब मराठी थे। लेकिन मराठी एक परंपरा ऐसी रही हुई है कि मराठी लोग ज़्यादा इंटेलेक्चुअल वर्क में इंटरेस्ट लेते हैं, वो ज़्यादा व्यापार में इंटरेस्ट नहीं लेते। इसलिए आप कहीं भी देख लीजिए, बेस्ट ऑफ द लॉयर्स वो मराठी स्पीकिंग रहते हैं, बेस्ट ऑफ द डॉक्टर्स मराठी स्पीकिंग रहते हैं, बेस्ट ऑफ द इंजीनियर स्पीकिंग जो डिफरेंट, क्योंकि इसको कॉस्मोपॉलिटन सिटी बोला जाता है। तो कॉस्मोपॉलिटन सिटी है तो इसका एक हिस्ट्री भी है, और इस हिस्ट्री का नॉलेज हर किसी को हो ये संभव नहीं है। लेकिन जो इस हमारे कैडर से है उसमें से हर किसी को इसके बारे में जानकारी होनी चाहिए। उन्होंने राज्यपाल जी को ब्रीफ करना चाहिए ताकि ऐसी स्टेटमेंट, क्योंकि ये सबसे ऊंचा पद है स्टेट में और वहाँ से ऐसी स्टेटमेंट नहीं आए, इसलिए प्रिकॉशन लेना चाहिए। एट द सेम टाइम इससे अगर हमारे अस्मिता को बाधा पहुँचती है तो इसके बारे में हम लोग सेंट्रल गवर्नमेंट को लिख सकते हैं ताकि आगे चल के इस तरह के वाद यहाँ पे इस स्टेट में नहीं हो, ये प्रिकॉशन ली जाएगी। आज मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र के दौरे पे है, सोमवार को जब वो वापस आ जाएंगे तो इसके बारे में खत लिखा जाएगा, और ये खत लिखते हुए भी उसका एक प्रोटोकॉल रहता है, वो प्रोटोकॉल को संभल के ये खत लिखा जाएगा। चाहे वो राज्यपाल जी से मुलाकात करनी हो तो खुद जाके, क्योंकि वो हेड ऑफ द स्टेट है, राज्यपाल जी को खुद जाके मिलेंगे, लोगों की जो भावनाएं हैं उसके बारे में उनको अवगत कराएंगे ताकि उनका जो स्टाफ है वो उनको ठीक तरह से इन्फॉर्मेशन आगे चल के दे और इस तरह के विवाद महाराष्ट्र में पैदा नहीं हो। सर तिसऱ्यांदा राज्यपालांकडून हा विषय असा घडतोय, आता सर राज्यपाल का संबोधन करते वक्त जो भी व्यक्ति बैठा हो आदर सम्मान किया जाता है। आज उनको नाम लेकर आपत्तिजनक भाषा का प्रयोग जिन जिन नेताओं ने किया है, फिर चाहे कोल्हापुरी चप्पल हो या फिर उनकी हरकत को नीच कहा हो, ऐसे जिन शब्दों का जिन लोगों ने प्रयोग किया है, क्या आपकी सरकार ऐसे लोगों पर कार्रवाई करेगी? कार्रवाई करने से ज़्यादा ये है कि जो मराठी संस्कृति है, जो मराठी भाषा है, जिसको हम अभिजीत दर्जा देना चाहते हैं, अगर वो हम एक तरफ से ऐसे बोलते हैं और वही मराठी की निंदा हमारे ही लफ्ज़ों में होते हैं तो ये अच्छी बात नहीं है। इसके लिए जिन्होंने ये बोला उनको इसके बारे में सोचना चाहिए और ऐसे शब्दों का वापर आगे चल के ऐसे महनीय व्यक्तियों के बारे में नहीं होना चाहिए। सर प्रोवोक किया गया, कोल्हापुरी चप्पल दिखाने के वक्त आ गया है, जिसको जैसे लेना है, एक तरह से प्रोवोक किया गया राज्यपाल के खिलाफ जो है आंदोलन किया जाए, चप्पल एक तरह से जो देखिए ये लैंग्वेज ही गलत है। ये लैंग्वेज क्या होता है कि आप जिसके सहवास में रहते हैं उनकी लैंग्वेज अगर इनडिसेंट हो तो ऐसे इनडिसेंट वर्ड्स आप भी जब रिएक्शन देते हैं तो आपके रिएक्शन में आ जाते हैं। तो इसको एक ऐसा है कि ऐसे लोगों से संगत नहीं बनाए रखे तो ऐसी वाली भाषा मुंह में नहीं आएगी। ठीक, इसी में दूसरे काफी सवाल मेरा, चूंकि उन्होंने एक तरह से प्रोवोक करने की कोशिश की है, राज्यपाल के पास तो खुद की सुरक्षा जरूर होती है, लेकिन क्या एहतियात के तौर पे राज्य सरकार राज्यपाल की सुरक्षा बढ़ाएगी? क्योंकि दो पार्टियों ने कहा है कि हम उनके खिलाफ चप्पल जो कोल्हापुरी चप्पल का आंदोलन शुरू करेंगे। देखिए राज्यपाल ये सर्वोच्च पद रहता है राज्य का, तो उसकी जो गरिमा है उसको कायम रखना ये हर राज्य का कर्तव्य है। उस पर कौन व्यक्ति बैठे हुए हैं ये ज़्यादा अहमियत नहीं रखता है। वो जब वहाँ पे राज्यपाल के हैसियत से बैठ जाते हैं तो उनका खुद का एक प्रोटोकॉल आ जाता है। वो प्रोटोकॉल हर किसी ने जपना चाहिए, उसका पालन होना चाहिए, यही हम लोग सोचते हैं। और जो भी करना होगा इसके लिए राज्य सरकार सक्षम है। सर राज्यपाल म्हणजे राज्याचे आपल्या सर्वांचे पालक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पालकांकडून अशी वक्तव्य येतात त्यावेळेला तुम्ही एक कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्याकडे जाणार आहात, तर त्यावेळेला काय अपेक्षित आहे? आम्हाला अपेक्षित असं आहे की लोकांच्या ज्या भावना प्रक्षुब्ध झालेल्या आहेत त्या त्यांच्या कानापर्यंत घालणं आणि अशा तऱ्हेची विधानं ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांच्या कार्यालयाकडून त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी व्यवस्थित माहिती दिली जाते की नाही हे त्यांनी एकदा चेक करून बघितलं पाहिजे। त्याच्या संदर्भात त्यांना कदाचित माहीत आहे, मला माहीत नाही हे मी सांगू शकणार नाही, ते फार मोठे महनीय व्यक्ती आहेत, परंतु चर्चेचा तो एक भाग असू शकतो की त्यांचं जे सचिवालय आहे त्या सचिवालयांची ही जबाबदारी असते की त्यांनी प्रत्येक शब्द हा त्यांना व्यवस्थित
कारण त्यांची प्रिंट भाषणं होतात, विधानसभेमध्ये भाषणं असतात, ही सगळी प्रिंटेड भाषणं असतात आणि कुठल्या कार्यक्रमाला सुद्धा जातात त्यावेळेला त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो की ते गेल्याबरोबर जनगणमन होणार, त्याच्यानंतर ते आपण भाषणं वाचणार, त्यानंतर जाण्यापूर्वी सगळ्यांनी उठून उभं राहिलं पाहिजे, त्यावेळेला पुन्हा राष्ट्रगीत होणार, हा सगळा प्रोटोकॉल असतो आणि त्याच्यामुळे हा प्रोटोकॉल पाळला गेला आणि त्यांच्या जे सचिवालय आहे त्यांनी व्यवस्थित काम केलं तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं. आणि अशा प्रसंगाला जाताना कोणीही ज्याला आपण त्या पदावर असतो त्याला उत्स्फूर्त भाषणं करण्याऐवजी जे प्रिंटेड भाषण असतं ते वाचणं हे सगळ्यात चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही ते 10 वेळा चेक करू शकता, त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्शनेबल शब्द असेल तो तुम्ही गाळू शकता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे सांगितलेलं आहे त्याचं पालन आम्ही करू, राज्यपाल महोदयांचा योग्य तो प्रोटोकॉल ठेवू आणि त्याच्याच बरोबर जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू आणि केंद्र शासनापर्यंत सुद्धा पोहोचू. तिसऱ्यांदा असं होतं म्हणजे आता सोशल मीडियावरती पण गव्हर्नर गो बॅक नावाचं हॅशटॅग ट्रेंड होतं की राज्यपालांनी राजीनामाच द्यावा अशी मागणी होती, तर तुम्ही केंद्राला पत्र लिहून असं काही कळवणार आपल्याला? नाही बघा, केंद्राला अशा तऱ्हेची भाषणं करू नये म्हणजे होऊ नये जेणेकरून लोकांच्या भावना दुखावल्या जातील याच्याबद्दल कळण्यात येतील आणि त्याच्या संदर्भात असं असतं की केंद्र शासन त्यांच्याशी बोलू शकतं किंवा केंद्र शासन त्यांना याबाबत सांगू शकतं. आणि पूर्वी असं होतं महाराष्ट्रामध्ये 1-2-2.5 वर्ष अशी झाली की केंद्राशी बोलणं म्हणजे कमीपणाचं समजलं जात होतं. आता चांगला सुसंवाद केंद्राशी आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा चांगल्या तऱ्हेने सुटेल याची मला खात्री आहे. एक जो विपक्ष उनकी तरफ से आरोप भी लगाया जा रहा है क्योंकि आपकी जो सरकार है बीजेपी के दम पर टिकी हुई है, इसीलिए आप लोग बहुत संभल कर बोल रहे हैं, सीधे नहीं कह रहे. देखिए, ये जो बोल रहे हैं ना, उन्होंने मराठी के लिए क्या किया है ये भी समझना चाहिए. हमारे नेता ऐसे हैं जो मराठी के आंदोलन के लिए 4 महीना बेलगाम के जेल में रह चुके हैं. तो मराठी के लिए जो रास्ते पे उतरता है, जो आदमी जेल पे जाता है, उसके मन में मराठी के लिए कितनी आस्था रहेगी, कितनी अस्मिता रहेगी, इसके बारे में सोचिए. अगर आप अपने बंगलों में रहते हैं और कुछ भी बोलते हैं तो एक अलग बात है, लेकिन आप उठ के जेल में चले जाते हैं मराठी के लिए तो एक अलग उस आदमी में एक अलग ताकत आ जाती है, एक ऐसी वाली ताकत आ जाती है जिसको आप मॉरल उसका ये बोल सकते हैं कि उसका मॉरल बहुत हाई रहता है. तो कुछ भी बोलने से लड़ा नहीं जाता, लड़ाई करने के लिए रास्ते पे उतरना पड़ता है और वो उन्होंने बार बार दिखाया है कि वो रास्ते पे उतरे थे, वो जेल जा चुके हैं और वो सिर्फ मराठी भाषा के लिए जेल में जा चुके हैं. तो ऐसे वाला मुझे दूसरा नेता बताइए महाराष्ट्र में जो आज लीड कर रहा है, जो जेल में जा चुका है मराठी के लिए. तो ऐसे नेता को अगर आप कुछ भी बोलेंगे तो जिस मुद्दे पे वो काम कर रहे हैं त्यांना देऊ शकतात, कारण ही घटनात्मक पदं असतात. या पदांचा मान राखला पाहिजे. त्या पदावर कोण व्यक्ती विराजमान झाली आहे याच्यापेक्षा ते पद कोणतं आहे हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे जर काय निर्णय घ्यायचा आहे तर ते केंद्र शासन घेऊ शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याच्यात बोलणं योग्य नाही. त्यांचा योग्य पोस्ट असतात, यांची जी भाषणं असतात ही प्रिंटेड भाषणं असतात. प्रिंटेड का असतात तर ते राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांच्या भाषणामध्ये कुठलीही चूक होऊ नये म्हणून ती चेक केली जातात. त्याच्यासाठी स्वतंत्र सचिवालय असतं. तर ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास जर हा प्रकार घडत असेल तर तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जात नाही का हे सुद्धा त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे. आणि असं हे महाराष्ट्रामध्ये घडतंय हे केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून द्यायला लागलं. शरद पवारांचे स्टेटमेंट आलेलं आहे, अशा पद्धतीची वक्तव्य तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते काळजी घेणारं आमचं सरकार आहे आणि आम्ही ते नुसतं बोलून दाखवणार नाही. आम्ही जे लिहू ते आम्ही पत्राद्वारे प्रदर्शित करू आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या राज्यपालांना भेटून मुख्यमंत्री स्वतः लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालतील. सर, संजय राऊतांची एक ऑडिओ क्लिप आहे, एका महिलेला त्यांनी शिवीगाळ केलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमच्यावर? संजय राऊतांवरती कारवाई केली जाणार का? नाही, हे बघा असं आहे की मूळ कसं आहे की ते ज्या पक्षाचं त्यांनी आतापर्यंत प्रवक्तेपद केलेलं होतं त्याच्यामध्ये महिलांना सन्मान देणं ही बाळासाहेबांची स्वतःची भूमिका होती आणि त्याच्यामुळे ती जी भूमिका आहे ती कायम ठेवली जाईल एवढीच मी अपेक्षा करतो. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर आणि प्रत्येक कृतीवर आपण काहीतरी बोलायला घेतलं तर आपली प्रेस कॉन्फरन्ससुद्धा विनाकारण वाढत जाईल. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे की त्यांच्यावर कारवाई करावी की नाही. परंतु जर महिलेची तक्रार असेल तर नियमानुसार जी कारवाई करायला लागते
ते कारवाई करण्यासाठी राज्य शासन सक्षम आहे. सर यही चीज की क्या संजय राउत का जो ऑडियो वायरल हुआ है, सरकार कार्रवाई करेगी क्योंकि महिला का सुरक्षा का मुद्दा है. देखिए, जिस पार्टी को वो आज तक रिप्रेजेंट करते आते थे, उनके मुख्य प्रवक्ता के रूप में, तो ये मुख्य प्रवक्ता के रूप में वो शिवसेना को रिप्रेजेंट करते थे. तो शिवसेना बाबा साहब के विचारों पे चलने वाली पार्टी है और महिलाओं का अपमान कभी भी बाबा साहब टॉलरेट नहीं करते. आज तक उन पे एक्शन हो जाता. उनकी पार्टी उन पे एक्शन लेगी या नहीं, ये उनका इंटरनल मैटर है, उस पर मैं कुछ बात नहीं करना चाहूँगा. लेकिन ये महिला अगर उसके बारे में कंप्लेंट करती है, या तो महिला आयोग के पास जाती है या तो गवर्नमेंट के पास जाती है, क्योंकि डिफरेंट प्लेटफॉर्म्स रहते हैं जहाँ पे महिलाएं जा सकती है. उनका सम्मान करना महाराष्ट्र का जिम्मा है, महाराष्ट्र सरकार का जिम्मा है. यही नहीं तो महिलाओं के लिए सेपरेट पॉलिसी लाने वाला भारत का पहला राज्य महाराष्ट्र है. तो महाराष्ट्र में महिलाओं की इज्जत होनी चाहिए, उनको ठीक से ट्रीटमेंट मिलना चाहिए, उनको न्याय मिलना चाहिए. इसके लिए महाराष्ट्र शासन कटिबद्ध है. अगर शिकायत कर नहीं, वो तो से जो भी कार्रवाई होती, जैसे मैंने बोला कि महिला आयोग होता है, जहाँ के आप महिला के लिए ऐसे कुछ शब्द यूज करें तो वो महिला आयोग के पास जा सकती है, जो एक सरकार का अंग है, जिनको ये कार्रवाई करने का अधिकार है, तो उनके पास जा सकते हैं, उनको मिल जाए. दीपक जी, आखिरी सवाल कि हाल ही में शिंदे साहब पहले विधायक फिर सांसद, अब जो राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं, फाउंडर मेंबर है, जैसे लीला डाकी की बात करें, मनोज जोशी की बात करें, अब उनसे उन तमाम लोगों से मुलाकात करें, क्या राष्ट्रीय कार्यकारिणी या जो फाउंडर मेंबर है शिवसेना के, क्या वो भी आपके समर्थन में आने वाले हैं? देखिए, समर्थन में आना या ना आना ये अलग बात है, लेकिन आज तक कितने सीएम उनको मिलने के लिए गए, इसके बारे में भी सोचना चाहिए कि हमारे सीएम अगर शिवसेना के है तो शिवसेना के जो सीनियर लीडर्स है उनकी इज्जत करना ये उस सीएम का भी काम है, क्योंकि हमारी पार्टी थी इसलिए हम सरकार बना सके. और ये पार्टी जिन लोगों की वजह से बनी, बाला साहब के विचारों से तो बनी ही बनी है, लेकिन जो सीनियर लीडर्स है उन्होंने बहुत मेहनत की इस पार्टी को महाराष्ट्र में फैलाने के लिए, मुंबई में फैलाने के लिए. और उनको इतना ही वो चाहते हैं कि आके कोई हमारा सम्मान करे, और उतना सम्मान किया तो उससे भी पॉलिटिक्स मत निकालिए. उनकी भावना ऐसी है कि कोई महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनता है तो ना तो सिर्फ वो शिवसेना के सीनियर लीडर्स को मिले, वो रतन टाटा जी से भी मिले, उनको भी उन्होंने फेलिसिटेट किया. तो एक परंपरा है महाराष्ट्र की, और वो परंपरा रखने वाले अगर सीएम बन जाते हैं तो ये महाराष्ट्र के लिए गौरव की बात है. उद्धव जी उस परंपरा को पालन नहीं कर रहे हैं. मैंने ऐसे कभी बोला नहीं है. आप